नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी सहभागी झाले। काल झालेल्या आंदोलनात नागपुरातील भारत बानाईत देखील सहभागी झाला होता आणि आंदोलनात पोलिसांकडून भारतला मारहाण करण्यात आली। भारतच्या आईवडिलांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं भारत बानाईच्या आईवडिलांनी म्हटलेलं आहे। काल जंतर मंतरवर पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्यामध्ये नागपूरचा एक तरुण जखमी झाला। त्याचा व्हिडिओही व्हायरल झालेला आहे। भारत बानाईत असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो मूळचा नागपूरचा आहे। त्याचे आईवडील माझ्यासोबत आहे। तर आता काय सांगणार तुम्ही? तो व्हिडिओ बघितला, काय भावना व्यक्त केली, बोलले का तुम्ही त्याची? आम्ही ते संध्याकाळी जेव्हा झालेला आहे तो लाठीचार्ज, तर त्यावेळेला आम्हाला काही माहीत नव्हतं। मग नंतर मध्ये मी मोबाईल पाहिला माझ्यावाला, तर त्या माझ्या मोबाईलवर मला ते दिसल्याच्या नंतर मी आपल्या घरच्या लोकांना बी सांगितलं की पाय असं असं लाठीचार्ज झालेला आहे। आदितला बी लाठीचार्ज झाला आहे आदित्यवर, तर मग भारतवर लाठीचार्ज झाला आहे। तर बा हे पाय कसे होऊन आले, कशी पोलिस मारून राहिली बा विद्यार्थी लोकाले। हे विद्यार्थी लोक जे आपल्या हक्कासाठी लढून राहिले, मग यायले लाठीचार्ज मारायचा का जरूरत आहे बा? आमचं म्हणण्याचा उद्देश हा आहे की बा यायले नाही मारलं, लाठीचार्ज करणं पाहिजे होता, करायला पाहिजे। भारतची तुम्ही तो व्हिडिओ बघितला, चिंता वाटली? लाठीचार्ज असा झाला की डोक्यावर 6 काड्या मारल्या, म्हणे पोरगा 6 काड्या मारल्या आणि त्याच्या डोक्याला लागलंच नसेल का?